तुम्ही दिलेले पुस्तक आम्हाला आता वाचावीच आपल्याला लागतील पुस्तकं त्यासाठीच दिलेली आहेत आता वाचण्यासाठी. त्याची जाणीव झाली आहे मॅडम महापौर महोदय आपल्या माध्यमातून खरंच जाणीव झालेली आहे आणि उद्यापासून तर मी ठरवलेलं आहे उद्यापासून रोज पुस्तकाचं वाचन केल्याशिवाय घराच्या बाहेरच पडणार नाही लोकांची प्रश्न सोडवणार नाही ती पुस्तकं बरोबर जिथे जाईन तिथे वाचन केलं तर वाचेन वाचलो तर वाचेन मी तर असा आरोप करेन या ठिकाणी नगर विकास खात्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ संभाजी शिंदे साहेबांना बदनाम करायचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याची ही नांदी आहे असं म्हणायला मला तुम्ही राज्य शासनालाच मानत नाही मला वाटतं आता जे सॉरी हळदणकर साहेब बट तुम्ही आता जे वाक्य यूज केलं त्याची काही गरजच नव्हती त्यांचा काही संबंधच नाही महानगरपालिकेच्या कामकाजाशी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही आहे म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेऊन तुम्ही बदनामी करताय त्यांची कारण ह्या महानगरपालिकेच्या ह्या सभागृहामध्ये हा विषय आणण्याचं तुम्हाला कारणच नव्हतं आणि म्हणून तुम्ही बदनामी करताय ती आमच्यावर ढकलू नका आणि आत्ता जो विषय चाललेला आहे तुम्ही त्याच्यावर वक्तव्य करा आणि दुसरी गोष्ट अशी जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रस्तावावर आपण सगळे बोलत असतो तेव्हा जर का तुम्ही त्याचा स्टडी केला नाहीये त्याच्यासाठी जबाबदारी महापौर मॅडमची पण नाहीये आणि सभागृह नेत्यांची पण नाहीये नाही आमच्या कुठल्या सदस्यांची आहे तर तुम्ही जे ॲक्सेप्ट केलेलं आहे की मी पुस्तक वाचलेलं नाहीये तुम्ही तेवढ्यापुरतं सीमित राहायला पाहिजे होतं तुम्ही हे पुढचं जे काही वाक्य बोललेलं आहे त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आणि महानगरपालिकेच्या ह्या सभागृहामध्ये तुम्ही कुठल्याही आपल्या उपमुख्यमंत्री जे आहेत आदरणीय त्यांचा अपमान तुम्ही करू नका ही तुम्हाला विनंती आहे सभागृहात जो व्यक्ती उपस्थित नाही त्याच्याविषयी बोलायचा अधिकार कोणालाही नाही त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही असे वक्तव्य करणे टाळा आणि कामकाजामधून हे वक्तव्य कॅन्सल करा माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे उद्याही ठाम असणार आहे आणि परवाही ठाम आहे ही महानगरपालिका ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपाशीर्वादाच्या ज्यांच्या छत्रछायाखाली चालतोय त्या ठिकाणी या सभागृहाच्या बाहेर आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यामुळे हे राज्य शासनाला तुम्ही मानत नाही असा अर्थ या सभागृहातून जाऊ देऊ नका अशी आपल्याला विनंती आहे महापौर महोदय